विचारा, प्रश्नाला उत्तर देता देता मला आणखीन बऱ्याच गोष्टी सुचू शकतात. परंतु एक गोष्ट निश्चित, म्हणजे आत्ताच तुम्हाला माहिती आहे, आपल्या SRTला अमेरिकेमध्ये जगातली जी 10 मोठी युनिव्हर्सिटी आहेत त्यातलं मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी, त्यांनी आपल्या SRTचा सत्कार केला. काय तर म्हणे इकॉलॉजिकली साऊंड, म्हणजे पर्यावरणदृष्ट्या अतिशय पूरक चांगलं अशा तंत्राचा हिरो, हे अमेरिकेच्या बाहेर त्यांनी पहिल्यांदाच आपल्याला अवॉर्ड दिला. तर येण्याचा खर्च दिला लाखांमध्ये आणि आम्हाला देऊन तिथे सत्कार करून आम्हाला म्हणजे आपला सगळ्यांचा हा SRTचा सत्कार तिथे झाला. तर दिल्लीमध्ये सुद्धा असाच मोठा सत्कार झाला. आपल्या शेतीशास्त्राचा जो परमेश्वर, त्यांचं नाव तुमच्यापैकी किती जणांना माहिती नाही, साधारण 50 आणि 60च्या दशकामध्ये आपल्या पिढ्यानंतर वाचल्या आणि नाही तर भूकमरीने आपण आपल्या कित्येक पिढ्या आपल्या गेल्या असत्या. त्या वाचवण्याचं ज्या परमेश्वराने काम केलं त्यांचं नाव नॉर्मन बोरलॉग, त्यांच्या नावाचं देशातलं पहिलं अवॉर्डसुद्धा आपल्या SRTला मिळालं. ह्या गोष्टी का झाल्या तर आपण जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जगामध्ये मानतो आहोत, जी इथे दिसली, तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यामधून दिसली आणि ज्या भावना मला येत आहेत त्या त्याच आहेत ज्या मला 2011 साली पहिले भावल्या की मी शेत पाहिलं, पहिल्या महिन्यामध्ये सुंदर दिसलं, त्याच्यानंतर पुढच्या प्रत्येक आठवड्यामध्ये वेगळं, रोज ते शेत पाहिल्याशिवाय समाधान व्हायचं नाही, कारण शेत आनंद देत होतं मला आणि मला शेत आनंदी कधी करत नव्हतं. माणसाला कोणतीही गोष्ट केल्यावर आनंद तर मिळायला पाहिजे की नाही, निदान आनंद मिळायला पाहिजे. शेतीमधून आपल्याला आनंद तर सोडाच, पण भयंकर कष्ट आणि आपल्या चिंता वाढल्या, प्रचंड चिंता. कोणताही सीझन असू दे, जरी पीक भरघोस आलं तरी सुद्धा चिंता, बरोबर की नाही. शेतकऱ्याला चिंता की आता हे विकलं कसं जाईल, चांगला भाव मिळेल का नाही, पाऊस पडायच्या म्हणजे मार्केटमध्ये जाऊन विकलं जाईल की नाही, त्या व्यापाऱ्याच्या हातात जाईल की. सतत चिंता, ह्या चिंता कशा माझ्याने मुक्त होतील आणि ती चिंता मुक्त झालेली मी 2011 साली पाहिली त्या चिंतामध्ये. तिथून हा सगळा प्रवास सुरू झाला. ह्याच्यामध्ये शेतकरी आनंदी होणं, आणि शेतकरी आनंदी तेव्हाच होतो जेव्हा त्याची भूमाता म्हणजे माती, जमीन आनंदी होते, त्याची जमीन सशक्त होते. आज आपल्या ज्या सगळ्या जमिनी आहेत ज्या दिसतात, ह्या जमिनी अत्यंत अशक्त झालेल्या आहेत, अत्यंत निकृष्ट झालेल्या आहेत. आपल्या जमिनीच रोज आत्महत्या करतायत. तर त्यामुळे आपल्याला आपली माती, आपली भूमाता ही सशक्त व्हायला पाहिजे. भूमाता सशक्त होणं म्हणजे काय, NPK जास्त असणं म्हणजे खतं कमी द्यायला लागणं म्हणजे बिलकुल नाही, तसं नाही. भूमाता सशक्त असणं म्हणजे आम्ही काल रात्री पाहिली रामचंद्र कुंड, ते कोणचं गाव मला आठवत नाही, बाजार सावनी. नंतर ते मगाशी बोलले तिथून आपले मोरे, रावसाहेब मोरे इथे आहेत कुठेतरी, त्यांनी माती आणलेली दाखवायला इथे. त्यांची माती इतकी सुंदर कणरचना, मातीची कणरचना म्हणजे ती माती समजा घेतली आणि तुम्हाला सांगितलं डोळे बंद करा आणि तुमच्या हातामध्ये ठेवली, तर ती माती हलकी आणि फुलकी, म्हणजे जसं काही शेणखतच तुमच्या हातावर ठेवलं. माती ठेवली की ती जड असते, पण शेणखत ठेवलं, कंपोस्ट खत ठेवलं, गांडूळ खत ठेवलं तर हलकं फुलकं असतं, मऊ लागतं हाताला आणि त्याला सुंदर सुगंध येतो. हे म्हणजे आपली माती सुपीक झाली. दुसरं सुपीक माती होण्याचं लक्षण काय की ह्यांनी कोणीतरी इथे सांगितलं, 2 अनुभव आता आले की जेवढं पाणी, अतिरिक्त पाणी इथे आलं माझ्या शेतात, ते सगळं पाणी मातीमध्ये पटकन जिरलं आणि जमिनीला वापसा पटकन आला. मला मगाशी दादांनी सांगितलं जमिनीचा वापसा म्हणजे काय,